पेपर फर्स्ट फॅमिली लॉ LLB फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड मार्च 2024 मराठी व इंग्रजी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. येथे मार्च 2024च्या प्रश्नपत्रिकेचे फॅमिली लॉ मराठीत रूपांतर दिले आहे. सविस्तर उत्तरे 12 गुण. पूर्णांक 1 दशांश हिंदू संयुक्त कुटुंबाचा कर्ता कोण असू शकतो? कर्त्याच्या मालमत्ता हस्तांतरणाबद्दल एलिनेशन लिहा. कर्त्याची संकल्पना कर्ता हा हिंदू संयुक्त कुटुंबाचा JHF व्यवस्थापक असतो. तो केवळ प्रतिनिधी किंवा विश्वस्त नसून त्याचे स्थान सोय जेनेरिस अद्वितीय आहे. त्याचे इतर सदस्यांशी विश्वासाचे फिड्युशियरी नाते असते. कर्ता कोण होऊ शकतो? सर्वात ज्येष्ठ पुरुष सहदायात कोपार्सेनर. सामान्यतः कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ पुरुष सदस्य अधिकाराने कर्ता होतो. त्याचा हा अधिकार इतरांच्या संमतीवर अवलंबून नसतो. कनिष्ठ पुरुष सहदायात जर ज्येष्ठ सदस्याने आपला अधिकार सोडला तर सर्व सहदायादांच्या संमतीने कनिष्ठ पुरुष सदस्य कर्ता होऊ शकतो. महिला सदस्य ऐतिहासिकदृष्ट्या केवळ पुरुषच कर्ता असू शकत होते. मात्र हिंदू वारसा सुधारणा कायदा 2005 नंतर मुलींना सहदायात दर्जा मिळाला आहे. श्रीमती सुजाता शर्मा वि श्री मनु गुप्ता 2016 या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल दिला की कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिला सदस्य देखील कर्ता होऊ शकते. एकापेक्षा जास्त कर्ता सहसा एकच कर्ता असतो, परंतु व्यवसायाच्या सोयीसाठी कुटुंबात एकापेक्षा जास्त कर्ता असू शकतात. मालमत्तेचे हस्तांतरण एलिनेशन. हस्तांतरण म्हणजे मालमत्तेची विक्री, गहाण किंवा भेट देणे. कर्ता मालमत्तेचे व्यवस्थापन करत असला तरी तो आपल्या मर्जीनुसार संयुक्त कुटुंबाची मालमत्ता विकू शकत नाही. तो केवळ खालील 3 विशिष्ट परिस्थितींमध्येच असे करू शकतो. कायदेशीर गरज लीगल नेसेसिटी. यामध्ये अन्न, निवारा, कपडे, मुलींचे लग्न, सदस्यांचा वैद्यकीय खर्च किंवा सरकारी कर भरणे यांचा समावेश होतो. इस्टेटचा लाभ बेनिफिट ऑफ एस्टेट. मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी घेतलेले निर्णय, उदा. पडके घर विकून उत्पन्नाचे साधन असलेली जमीन खरेदी करणे किंवा मालमत्तेबाबतचा खटला लढवणे. अपरिहार्य कर्तव्ये इंडिस्पेन्सिबल ड्युटीज. धार्मिक विधी जसे की श्राद्ध किंवा मृत पूर्वजांच्या आध्यात्मिक लाभासाठी केलेले धर्मादाय कार्य. कायदेशीर परिणाम. जर कर्त्याने या कारणांशिवाय मालमत्तेचे हस्तांतरण केले तर इतर सहदायात असा व्यवहार रद्दबातल व्हॉइडेबल ठरवू शकतात. पूर्णांक 2 दशांश सती प्रथेवर टीकात्मक टीप लिहा. व्याख्या आणि संदर्भ. सती म्हणजे पतीच्या अंत्ययात्रेच्या चितेवर विधवेने स्वतःला जाळून घेण्याची प्रथा होती. हे सहसा स्वेच्छेने केलेले भक्तीचे कृत्य म्हणून मानले जात असे, परंतु प्रत्यक्षात यात तीव्र सामाजिक दबाव, विधवेला अंमली पदार्थ देणे आणि मृताच्या मालमत्तेवर पुरुषांचे नियंत्रण मिळवणे यांचा समावेश होता. कायदेशीर उत्क्रांती. राजा राममोहन राय यांचा प्रभाव. त्यांच्या आंदोलनामुळे 1829चा बंगाल सती नियमन कायदा आला, ज्याने ही प्रथा मनुष्यवध म्हणून घोषित केली. रूपकंवर केस 1987. राजस्थानमध्ये एका 18 वर्षांच्या मुलीला सती जाण्यास भाग पाडले गेले, ज्यामुळे देशभर संताप व्यक्त झाला. यातून 1987चा सती प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. 1987च्या कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये. सती जाण्याचा प्रयत्न, कारावास आणि दंडाची शिक्षा. सतीसाठी प्रवृत्त करणे एबेटमेंट. जो कोणी विधवेला प्रवृत्त करेल किंवा भाग पाडेल त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सतीचे उदात्तीकरण. सतीच्या सन्मानार्थ मंदिरे बांधणे किंवा मिरवणुका काढणे हा गुन्हा आहे. टीकात्मक विश्लेषण. ही प्रथा कलम 21 जीवनाचा अधिकार आणि कलम 14 समानताचे उल्लंघन होती. समीक्षकांचे म्हणणे आहे की कायदा अस्तित्वात असला तरी विधवेला अशुभ किंवा मालमत्ता मानणारी पुरुषसत्ताक मानसिकता शिक्षण आणि सामाजिक सुधारणांद्वारे बदलणे आवश्यक आहे. पूर्णांक 3 दशांश हिंदू वारसा कायदा 1956 अंतर्गत हिंदू पुरुषाच्या मालमत्तेचा वारसा. एखाद्या हिंदू पुरुषाचा मृत्यूपत्र न करता इंटेस्टेट मृत्यू झाल्यास वारसा हक्क कायद्याच्या कलम 8 नुसार ठरवला जातो. वारसा हक्काचा क्रम 1. वर्ग वजा 1 चे वारस क्लास 1 एयर्स ते इतर सर्वांना वगळून एकाच वेळी वारसा मिळवतात. उदाहरणे: मुलगा मुलगी, विधवा आई आणि मृत मुलांच्या किंवा मुलींच्या विधवा मुले. टीप 2005च्या सुधारणेने मुलींना मुलानितकाचा समान वाटा सुनिश्चित केला आहे. 2. वर्ग वजा 2 चे वारस क्लास 2 हेयर्स. वर्ग वजा 1 चे वारस नसल्यास मालमत्ता वर्ग वजा 2 कडे जाते. क्रमवारी: वडील प्रविष्टी 1, भाऊ बहीण प्रविष्टी 2 इत्यादी. वरच्या प्रविष्टीतील वारस खालच्या प्रविष्टीतील वारसांना वगळतात. 3. अग्नेट्स एग्नेट्स. जर वर्ग वजा 2 चे वारस नसतील तर केवळ पुरुषांच्या माध्यमातून नाते असलेले नातेवाईक. 4. कॉग्नेट्स कॉग्नेट्स. जर अग्नेट्स नसतील तर किमान एका स्त्रीच्या माध्यमातून नाते असलेले नातेवाईक. सामान्य नियम: पूर्ण रक्त फुल ब्लड संबंधाला प्राधान्य.
जर 2 वारस सारख्याच अंतरावर असतील तर सावत्र रक्तापेक्षा पूर्ण रक्ताच्या नातेवाईकाला प्राधान्य दिले जाते. प्रतिशाखा नियम पर स्टर्पेस. मालमत्तेचे वाटप कुटुंबाच्या शाखांनुसार केले जाते, तर एका शाखेच्या आत ते दरडोई पर कॅपिटा केले जाते. 3.4 तलाक वर टीकात्मक टीप लिहा. मुस्लिम कायद्यानुसार तलाक म्हणजे पतीद्वारे विवाहाचे विच्छेदन करणे. तलाकचे प्रकार. तलाक उल सुन्नत मान्य. अहसन, तुहर शुद्धता काळात एकच घोषणा आणि इद्दत काळात शारीरिक संबंधांपासून दूर राहणे. हसन, सलग 3 तुहर काळात केलेल्या 3 घोषणा. तलाक उल बिद्दत ट्रिपल तलाक, एकाच बैठकीत 3 वेळा तलाक म्हणणे. हे अपरिवर्तनीय होते. शायरा बानो केस 2017. सर्वोच्च न्यायालयाने इन्स्टंट ट्रिपल तलाक असंवैधानिक घोषित केला, कारण तो मनमानी होता आणि धर्माचा अविभाज्य भाग नव्हता. मुस्लिम महिला विवाहावरील अधिकारांचे संरक्षण कायदा 2019. झटपट ट्रिपल तलाक शून्य, व्हॉइड आणि बेकायदेशीर ठरवतो. पतीसाठी 3 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद करतो. पत्नीला उदरनिर्वाह भत्ता आणि मुलांच्या ताब्याची तरतूद करतो. टीकात्मक मत. ट्रिपल तलाक रद्द करणे हा लैंगिक न्यायाचा विजय असला तरी टीकाकारांचे म्हणणे आहे की दिवाणी चुकीचे सिव्हिल रॉंग गुन्हेगारीकरण केल्याने कुटुंबांना अधिक त्रास होऊ शकतो. तरीही हे मुस्लिम वैयक्तिक कायद्याला प्रतिष्ठा आणि समानतेच्या घटनात्मक मूल्यांशी जोडते. 5.5 हिंदूंचे घटस्फोट मंजूर करण्याचे आधार. हिंदू विवाह कायदा 1955 चे कलम 13 खालील आधार प्रदान करते. व्यभिचार अडल्टरी, जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीशी स्वेच्छेने लैंगिक संबंध ठेवणे. क्रूरता क्रुएल्टी, मानसिक किंवा शारीरिक छळ ज्यामुळे एकत्र राहणे अशक्य होते. परित्याग डिझर्शन, किमान 2 वर्षे वाजवी कारणाशिवाय जोडीदाराला सोडून जाणे. धर्मांतर कन्व्हर्शन, हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे. मनोविकृती अनसाउंडनेस ऑफ माइंड, असाध्य मानसिक आजार ज्यामुळे जोडीदारासोबत राहण्याची अपेक्षा करता येत नाही. गुप्तरोग कुष्ठरोग, संसर्गजन्य स्वरूपात. संन्यास रिनन्सिएशन, धार्मिक व्यवस्थेत प्रवेश करणे. मृत्यूची गृहीतकी प्रिझम्पशन ऑफ डेथ, 7 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जिवंत असल्याचे ऐकले नसेल तर. परस्पर संमती कलम 13B 1976 मध्ये जोडलेले. दोन्ही पक्ष सहमत आहेत की ते एकत्र राहू शकत नाहीत आणि 1 वर्षापासून वेगळे राहत आहेत. 6.6 वैवाहिक सवलतीसाठी अडथळे. बार्स टू मॅट्रिमोनियल रिलीफ. हिंदू विवाह कायद्याचे कलम 23 अशा अटींची यादी देते जिथे आधार असूनही न्यायालय घटस्फोट नाकारू शकते. स्वतःच्या चुकीचा फायदा न घेणे. याचिकाकर्ता स्वतःच्या चुकीचा फायदा घेऊ शकत नाही. उदा. पत्नीला घराबाहेर काढून पती परित्यागाच्या आधारावर घटस्फोट मागू शकत नाही. संगनमत मदत कॉनिव्हान्स व्यभिचाराच्या प्रकरणांमध्ये जर याचिकाकर्त्याने जोडीदाराला व्यभिचार करण्यास प्रोत्साहन दिले असेल. क्षमा कॉन्डोनेशन जर याचिकाकर्त्याने गुन्हा माफ केला असेल. उदा. क्रूरतेबद्दल माहिती असूनही शारीरिक संबंध ठेवणे. मिलीभगत कॉल्युशन जर पक्षांनी घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयाची फसवणूक करण्याचा गुप्त करार केला असेल. अवाजवी विलंब याचिका दाखल करण्यास विनाकारण दीर्घ विलंब झाला असेल तर. 7.7 धर्मांतराचे विवाह, दत्तक विधान, पालकत्व आणि वारसा हक्कावर होणारे परिणाम. विवाह धर्मांतरामुळे हिंदू विवाह आपोआप विसर्जित होत नाही. हे केवळ न बदललेल्या जोडीदाराला घटस्फोटाचा आधार देते. 2. दत्तक विधान. जी व्यक्ती हिंदू उरली नाही ती हिंदू दत्तक आणि निर्वाह कायदा हामा अंतर्गत मूल दत्तक घेऊ शकत नाही. जर पालकाने धर्मांतर केले तर ते मुलाला दत्तक देण्याचा अधिकार गमावतात. 3. पालकत्व. हिंदू अल्पसंख्याक आणि पालकत्व कायद्यांतर्गत जर पालकाने धर्मांतर केले तर ते त्यांच्या हिंदू अल्पवयीन मुलाचे नैसर्गिक पालक राहण्याचा अधिकार गमावतात. 4. वारसा हक्क. धर्मांतरित व्यक्ती अजूनही तिच्या हिंदू नातेवाईकांकडून मालमत्ता वारसा हक्काने मिळवू शकते. मात्र धर्मांतरिताचे वंशज मुले त्यांच्या हिंदू नातेवाईकांकडून मालमत्ता मिळवण्यास अपात्र ठरतात, जोपर्यंत ते वारसा उघडते वेळी स्वतः हिंदू नसतील. 8.8 हुंडा प्रतिबंधावर टीकात्मक टीप लिहा. व्याख्या. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुंडा म्हणजे लग्नाच्या संदर्भात दिलेली किंवा देण्याचे मान्य केलेली कोणतीही मालमत्ता किंवा मौल्यवान सुरक्षा. प्रमुख कायदेशीर तरतुदी. शिक्षा. हुंडा देणे, घेणे किंवा त्यास प्रोत्साहन देणे यासाठी किमान 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. कलम 304 BIPC. हुंडा. मृत्यू. जर लग्नानंतर 7 वर्षांच्या आत स्त्रीचा जळाल्याने किंवा दुखापतीमुळे मृत्यू झाला आणि हुंड्यासाठी तिचा छळ झाल्याचे सिद्ध झाले तर पतीला दोषी मानले जाते. कलम 498 AIPC. पती किंवा नातेवाईकांकडून होणाऱ्या क्रूरतेला गुन्हेगारी स्वरूप देते. टीकात्मक विश्लेषण. कडक कायदे असूनही हुंडा ही स्वैच्छिक भेटवस्तूच्या नावाखाली सामाजिक कीड म्हणून कायम आहे. हुंडा मृत्यूमधील दोषी असण्याचे गृहीतक हे एक शक्तिशाली साधन आहे, परंतु महिलांची आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक जागरूकता हेच दीर्घकालीन उपाय आहेत.
बे थोडक्यात उत्तरे 5 गुण. प्र. 1 दशांश फॅक्टम व्हॅलेटचा सिद्धांत. डॉक्ट्रिन ऑफ फॅक्टम व्हॅलेट. शाब्दिक अर्थ: जे केले जाऊ नये ते केल्यावर वैध ठरते. उपयोग: हे अनिवार्य मॅन्डेटरी नियमांऐवजी निर्देशात्मक डायरेक्टरी नियमांना लागू होते. उदाहरण: जर विवाह काही किरकोळ विधींशिवाय केला गेला असेल परंतु मुख्य विधी जसे की सप्तपदी पूर्ण झाले असतील तर तो विवाह वैध मानला जातो. मात्र हे मूलभूतपणे बेकायदेशीर विवाहाला उदा. द्विपत्नीत्व वैध ठरवू शकत नाही. प्र. 2 दशांश हिंदू विवाहाचे प्रकार. प्राचीन कायद्याने 8 प्रकार मान्य केले होते. मान्य: धर्म्य, ब्रह्म, मुलीची भेट, दैव, पुजाऱ्याला मुलगी देणे, आर्ष, गायींची भेट घेऊन, प्राजापत्य, कर्तव्य पालनासाठी. अमान्य: अधर्म्य, असुर, मुलीची विक्री, गंधर्व, प्रेमविवाह, राक्षस, बळजबरीने अपहरण, पैशाच, झोपलेल्या, नशेत असलेल्या मुलीशी संबंध. प्र. 3 दशांश कुटुंबाचे प्रकार. पितृसत्ताक, मातृसत्ताक वंश कोणाच्या नावाने चालतो, वडील की आई, यावर आधारित. पितृप्रधान, मातृप्रधान, सत्ता कोणाकडे आहे, ज्येष्ठ पुरुष की स्त्री, यावर आधारित. पितृसानी, मातृसानी, जोडपे लग्नानंतर कोणाकडे राहते, पतीचे घर की पत्नीचे घर, यावर आधारित. प्र. 5 दशांश स्वतः कष्टाने मिळवलेली मालमत्ता. सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी. संयुक्त कुटुंबाच्या निधीचा वापर न करता सदस्याने स्वतःचे कौशल्य, श्रम किंवा विशेष शिक्षणाद्वारे मिळवलेली मालमत्ता. अधिकार: मालकाला ही मालमत्ता विकण्याचा, भेट देण्याचा किंवा मृत्यूपत्र करण्याचा पूर्ण अधिकार असतो. यात कुटुंबातील इतर सदस्यांना वाटणी मागता येत नाही. प्र. 5 दशांश एकमेव जिवंत सहदायाद. सोल सर्व्हायव्हिंग कोपार्सेनर. जेव्हा हिंदू संयुक्त कुटुंबात फक्त एकच पुरुष सहदायाद शिल्लक राहतो. स्थिती: त्याला ती मालमत्ता स्वतःची स्वतंत्र मालमत्ता म्हणून वापरण्याचा अधिकार असतो. उदा. तो ती विकू शकतो. मर्यादा: तथापि जर त्याला मुलगा झाला किंवा त्याने दत्तक घेतला तर त्या मालमत्तेला पुन्हा संयुक्त कौटुंबिक मालमत्तेचे स्वरूप प्राप्त होते. प्र. 6 दशांश मृत्यूपत्री आणि कायदेशीर वारसा. टेस्टमेंटरी अँड इंटेस्टेट सक्सेशन. मृत्यूपत्री टेस्टमेंटरी: जेव्हा एखादी व्यक्ती वैध मृत्यूपत्र करून मरते. मालमत्तेचे वाटप मृताच्या इच्छेनुसार होते. कायदेशीर बिनमृत्यूपत्रीय इंटेस्टेट: जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मरते. मालमत्तेचे वाटप देशाच्या कायद्यानुसार. उदा. हिंदू वारसा कायदा होते. मार्च 2024 क्वेश्चन पेपर फॅमिली लॉ इंग्लिश डिस्कशन. March 2024 QP. A. Detailed answers, 12 marks. Q1 Who may be a Karta of joint Hindu family? Write about alienation by Karta. The concept of Karta. The Karta is the manager of the joint Hindu family, JHF. He is not an agent or a trustee, but his position is sui generis, unique. He holds a fiduciary relationship with other members. Who can be Karta? Senior most male Koparsina. Ordinarily, the eldest male member is the Karta by right. His right is not dependent on the consent of others. Junior male Koparsinar. If the senior member waives his right, a junior male can become Karta with the consent of all Koparsinars. Female members. Historically, only males were Kartas. However, following the Hindu Succession Amendment Act 2005, daughters are now Koparsinars. In Mrs. Sujata Sharma vs. Sri Manu Gupta, 2016, the Delhi High Court held that the eldest female member can indeed be the Karta. More than one Karta. Usually there is one, but for business convenience, families may have more than one Karta. Alienation of property. Alienation refers to the transfer of property, sale, mortgage, gift. While the Karta manages the property, he cannot alienate joint family property at his whim. He can only do so under 3 specific circumstances. Legal necessity includes expenses for food, shelter, clothing, marriage of daughters, medical expenses of members, or payment of government taxes. Benefit of estate, actions taken to preserve the property, e.g., selling a dilapidated house to buy a productive land, or defending a lawsuit regarding the property. Indispensable duties, performance of religious ceremonies like Shraddh, or charities for the spiritual benefit of the deceased ancestor. Legal effect, if a Karta alienates property without these grounds, the transaction is voidable at the instance of other Koparsinas. Q2. Critically write a note on Sati. Definition and context. Sati was the practice of a widow immolating herself on her husband's funeral pyre. It was often presented as a voluntary act of devotion, but in reality it involved intense social coercion, drugging of widows, and patriarchal control over the deceased husband's property. The legal evolution.
Raja Ram Mohan Roy's influence, his crusades led to the Bengal Sati Regulation 1829, which declared the practice as culpable homicide. The Roop Kanwar case, 1987. A 18-year-old girl was forced into Sati in Rajasthan, sparking a national outcry. This led to the Commission of Sati Prevention Act 1987. Key features of the 1987 Act. Attempt to commit Sati, punishable with imprisonment and fine. Abetment of Sati. Anyone who encourages or forces a widow is liable for the death penalty or life imprisonment. Glorification of Sati. Building temples or holding processions to honor a Sati is a criminal offense. Critical analysis. The practice was a gross violation of Article 21, right to life, and Article 14, equality. Critics argue that while the law exists, the underlying patriarchal mindset that views a widow as unlucky or property must be challenged through education and social reform. Q3. Succession to property of a Hindu male under Hindu Succession Act, 1956. Succession for a Hindu male who dies intestate without a will is governed by Section 8 of the Act. Order of succession. 1. Class 1 heirs. They inherit simultaneously to the exclusion of all others. Examples: son, daughter, widow, mother, and the children widows of predeceased sons or daughters. Note: the 2005 amendment ensured daughters get an equal share as sons. 2. Class 2 heirs. If no Class 1 heir exists, the property goes to Class 2. Hierarchy. Father, entry I, brother, sister, entry 2, etc. Heirs in a higher entry exclude those in lower entries. 3. Agnates. If no Class 2 heirs, relatives related solely through males. 4. Cognates. If no agnate, relatives related through at least one female link. General rules. Full blood preferred over half blood. If two heirs are related similarly, the one of full blood is preferred. Per stirpes rule. Distribution among branches of the family is per stirps by representation, while within the branch it is per capita. Q4. Critically write a note on talaq. Under Muslim law, talaq signifies the dissolution of marriage by the husband. Types of talaq. Talaqul sunnat, approved. Ahsan, single pronouncement during tuhur, purity, followed by abstinence during iddat. Hasan, 3 pronouncements made during 3 successive tuhurs. Talaq ul biddat, triple talaq, pronouncing talaq 3 times in one sitting. It was irrevocable. The Shayara Bano case 2017, the Supreme Court declared triple talaq, talaq-e-biddat, unconstitutional, stating it was arbitrary and not an essential religious practice. The Muslim Women Protection of Rights on Marriage Act 2019 makes instant triple talaq void and illegal, prescribes a punishment of up to 3 years imprisonment for the husband, provides for subsistence allowance and custody of children to the wife. Critical view. While the abolition of triple talaq is a victory for gender justice, critics argue that criminalizing a civil wrong, divorce, may lead to further hardship for families. However, it aligns Muslim personal law with the constitutional values of dignity and equality. Q5 grounds on which divorce may be granted to Hindus. Section 13 of the Hindu Marriage Act 1955 provides several grounds. Adultery, having voluntary sexual intercourse with any person other than the spouse. Cruelty, mental or physical conduct that makes it impossible to live together. Desertion, abandoning the spouse without reasonable cause for at least 2 years. Conversion, ceasing to be a Hindu by converting to another religion. Unsoundness of mind, incurable mental disorder of such a kind that the petitioner cannot reasonably be expected to live with the respondent. Venereal disease, leprosy, in a communicable form. Renunciation, entering a religious order, becoming a sannyasi. Presumption of death, not heard of as being alive for 7 years or more. Mutual consent, Section 13b, added in 1976. Both parties agree that they cannot live together and have lived separately for 1 year. Q6, right about bars to matrimonial relief. Section 23 of the Hindu Marriage Act lists bars or conditions where the court will refuse to grant divorce, judicial separation even if grounds exist. Doctrine of clean hands. The petitioner must not be taking advantage of their own wrong, e.g., a husband cannot ask for divorce based on desertion if he kicked the wife out. Accessory connivance. In cases of adultery, if the petitioner encouraged or helped the spouse commit adultery. Condonation. If the petitioner has forgiven the offense, e.g., resumed sexual relations after knowing about cruelty. Collusion. If the parties have made a secret agreement to deceive the court to get a divorce. Improper delay. If there is an unexplained long delay in filing the petition. Q. 7 Effects of conversion on marriage, adoption, guardianship and succession. 1. Marriage conversion does not automatically dissolve a Hindu marriage.
It only provides a ground for divorce to the non-converting spouse. 2. Adoption. A person who ceases to be a Hindu cannot adopt a child under the Hindu Adoptions and Maintenance Act, HAMA. If a parent converts, they lose the right to give the child in adoption. 3. Guardianship. Under the Hindu Minority and Guardianship Act, if a parent converts to another religion, they lose their right to be the natural guardian of their Hindu minor child. 4. Succession. A convert can still inherit property from their Hindu relatives. However, the descendants, children of the convert, are disqualified from inheriting property from their Hindu relatives unless they are Hindus at the time the succession opens. Q8. Critically write a note on dowry prohibition. Definition. Per the Dowry Prohibition Act 1961, dowry is any property or valuable security given or agreed to be given in connection with the marriage. Key legal provisions. Penalty. Giving, taking or abetting dowry is punishable with minimum 5 years imprisonment. Section 304 BIPC Dowry Death. If a woman dies within 7 years of marriage due to burns or bodily injury, and it is shown she was subjected to cruelty for dowry, the husband is presumed guilty. Section 498 AIPC criminalizes cruelty by husband or relatives. Critical analysis. Despite stringent laws, dowry remains a social menace disguised as voluntary gifts. The presumption of guilt in dowry deaths is a powerful legal tool, but social awareness and economic independence for women are the only long-term solutions. B. Short answers, 5 marks. Q1 Doctrine of Factum Valet. Literal meaning, what ought not to be done is valid when done. Application, it applies to directory, recommendatory rules, rather than mandatory, obligatory rules. Example, if a marriage is performed without certain minor ceremonies, but the essential ceremonies, like Saptapadi, are done, the marriage is valid. However, it cannot validate a marriage that is fundamentally illegal, e.g., a bigamous marriage. Q2 Forms of Hindu marriage. Ancient law recognized 8 forms. Approved, Dharmaya, Brahma, gift of daughter, Daiva, daughter to a priest, Arsha, token gift of cows, Prajapatya, joint performance of duty. Unapproved, Adharmaya, Ashura, sale of daughter, Gandharv, love marriage, mutual consent, Rakshasa, forcible abduction, Pesacha, seducing a girl while she is sleeping intoxicated. Q3 Types of family, patrilineal, matrilineal, based on whether lineage is traced through the father or mother. Patriarchal, matriarchal, based on whether the eldest male or female holds authority. Patrilocal, matrilocal, based on whether the couple resides with the husband's or wife's family. Q4 Self-acquired property, property earned by a member of a JHF through their own skill, labor or specialized education without using joint family funds. Rights. The owner has an absolute right to sell, gift or will this property. It is not subject to partition by other family members. Q5 Sole surviving co-partner. When a joint Hindu family is reduced to only one male co-partner. Status. He has the power to treat the property as his separate property, e.g., he can sell it. Limitation. However, if a son is born to him or a child is adopted, the property immediately regains the character of joint family property. Q6 Testamentary and intestate succession. Testamentary. When a person dies leaving a valid will, the property is distributed according to the deceased's wishes. Intestate. When a person dies without a will, the property is distributed according to the laws of the land, e.g., the Hindu Succession Act or Indian Succession Act.